नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना रिसबमिट ऑप्शन आलेले होते आणि त्यामध्ये आधार नंबर टाकल्यानंतर खूप साऱ्या महिलांना ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असं दाखवत होतं आणि याचं काहीही सोल्युशन त्यांना मिळालेलं नव्हतं. तर हा एरर अशाच महिलांना येत होता की ज्यांचा अर्ज दुसरीकडे कुठेतरी भरला आहे किंवा पोर्टलवर किंवा नारी शक्ती दूत ॲपवर भरलेला आहे. आता यामध्ये एक अपडेट आलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमचा आधार नंबर टाकता त्यावेळेस तुम्हाला तिथं दाखवलं जातं की तुमचा अर्ज कोठे भरला आहे, पोर्टलवर भरला आहे का नारी शक्ती दूत ॲपवर भरला आहे आणि कोणत्या मोबाईल नंबर थ्रू तुमचा ॲप्लिकेशन भरलेला आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असा एरर दाखवत असेल तर तिथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवेल तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमचा नवीन अर्ज कोणत्या मोबाईलवरून भरलेला होता आणि तो मंजूर झाला आहे का नाही. तर हे कसं चेक करायचं? आता ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट याचं सोल्युशन मिळालेलं आहे आणि याचं सोल्युशन कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लॉगिन मध्ये जायचं आहे. जिथं तुम्हाला रिसबमिट ऑप्शन आलेलं आहे त्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही अर्ज असतील ज्यांना रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला त्या महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधार यावर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट अँड ॲप्लिकेशन नंबर इज तुमचा नवीन ॲप्लिकेशन नंबर इथं दाखवणार आणि मोबाईल नंबर दाखवणार आहे. त्यानंतर अर्जाचं स्टेटस दाखवणार आहे. बघता इथं जे आहे ते ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे, त्यानंतर कुठल्या मोबाईलवरून नवीन अर्ज भरलेला आहे आणि त्या अर्जाचं स्टेटस काय आहे. तर या महिलेचा अर्ज रिसबमिटसाठी आलेला आहे, परंतु हा अर्ज दुसऱ्या मोबाईल नंबरवरून भरलेला आहे आणि तो अप्रूव्ड देखील झालेला आहे. म्हणून यांना ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असा एरर पाहायला मिळत आहे. तर याचं एकच सोल्युशन आहे की ज्यांना ज्यांना ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असा एरर दाखवत आहे त्यांचा अर्ज दुसरीकडे भरला गेलेला आहे. आणि ते कसं चेक करायचं, तर तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा अर्ज कोणत्या मोबाईल नंबरवरून भरला आहे आणि त्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे. तर हा अर्ज जो आहे तो आता अप्रूव्ड झालेला आहे. तर अशा प्रकारे हे आता नवीन सोल्युशन आलेलं आहे. ज्यांना ज्यांना ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असं दाखवत आहे त्यांनी नवीन अर्ज यावर क्लिक करून आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यामधून चेक करायचं आहे की तुमचा अर्ज कोणी भरला आहे, कोणत्या नंबरवरून भरला आहे आणि त्याची स्थिती काय आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.